मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावत शांत झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खंबीर नेतृत्व अजितदादा पवार आता आपल्यात नाही आहेत. 28 जानेवारी 2026चा तो काळा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न विसरता येणारा असा ठरला. बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात दादांनी जगाचा निरोप घेतला आणि आज 29 जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय सन्मानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. अजितदादा नेहमीप्रमाणेच कामाच्या वेगात होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांच्या बारामतीत 4 जाहीर सभा होत्या. मुंबईतील बैठका आटपून ते बारामतीकडे निघाले होते. सकाळी 7:30च्या सुमारास त्यांनी मुंबई सोडली. बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी दाट धुके होते. काळाने घाला घातला. धावपट्टीवरील विमान कोसळलं आणि पाहता पाहता आगीच्या भस्मस्थानी पडलं. या अपघातात अजितदादांसह इतर 4 सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण या संपूर्ण घटनेत अशी गोष्ट समोर आली आहे, जी ऐकून कोणाचेही डोळे पाणावतील. ही गोष्ट आहे अजितदादांचा विश्वासू चालक शामराव नारायणराव मनवे यांची. 71 वर्षाचे शामराव गेल्या 27 वर्षापासून सावलीसारखे दादांसोबत होते. 1999 पासून ते त्यांच्या गाडीचे सारथ्य करत होते. अपघाताच्या आदल्या दिवशी रात्री म्हणजेच मंगळवारी मुंबईतील बैठक लवकर संपली होती. तेव्हा शामराव यांनी दादांना एक सल्ला दिला होता. ते म्हणाले होते, "दादा, वातावरण बघता आपण रात्रीचं कारने बारामतीला किंवा पुण्याला निघूया. सकाळी आरामात पोहोचू." पण शिस्तप्रिय आणि कामावर निष्ठा असलेल्या दादांनी उत्तर दिलं, "तू पुण्याला जा. मी सभा आटपून सकाळी विमानानेच येतो." आज शामराव माध्यमाशी बोलताना ढसाढसा रडले. ते म्हणाले, "दादा माझे दैवत होते. माझ्या घरी गणपतीला ते जेवायला आले होते. 2013 मध्ये मी निवृत्त झालो तरी त्यांनी मला सोबतच ठेवलं होतं. जर त्या रात्री त्यांनी माझं ऐकलं असतं आणि आम्ही कारने निघालो असतो तर कदाचित आज दादा आपल्यात असते." आता माझं सर्वस्व गेलंय. एका चालकाची ही भावना आज प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात आहे. बारामतीत आज जनसागर लाटला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचे सर्व दिग्गज नेते तिथं उपस्थित होते. पण बारामतीकरांच्या नजरा फक्त आपल्या लाडक्या दादांना शोधत होत्या. कामाचा उरक, पहाटेचं प्रशासन आणि रोखठोक स्वभाव ही अजितदादांची ओळख होती. फक्त स्मृतीमध्ये उरली आहे. अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून जनसागर लाटला होता. लोक मिळेल त्या वाहनाने, जमेल त्या साधनाचा वापर करत काठेवाडीत दाखल झाले. काठेवाडीत पाय ठेवायलाही जागा नव्हती. काही किलोमीटरपासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चांद्यापासून बांद्यापर्यंतची लोक काठेवाडीत दाखल झाली होती. कालपासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक इथं दाखल झाली होती. अजितदादांचं अंतिम दर्शन घेता यावं यासाठी मोठी गर्दी होती. लांब लांबपर्यंत रांगा होत्या. "अजितदादा अमर रहे, अजितदादा परत या" नारे कार्यकर्ते असे देत होते. यावेळी वातावरण भावूक झाले होते. अनेकांचा कंठ दाटून आला होता. काहींना शब्द फुटत नव्हते. काहींना अश्रू अनावर झाले होते. प्रत्येकजण दादाची आठवण काढत होता. दादांनी त्यांच्या गावासाठी, भागासाठी कोणती योजना दिली, त्यामुळे भागाचा कसा कायापालट झाला याच्याबद्दल जो तो बोलत होता. अजितदादांचे सुरक्षा रक्षक यांच्या देखील डोळ्यामध्ये पाणी होतं. महाराष्ट्राने एक कणखर आणि मेहनती नेता गमावला आहे. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.